आषाढी दर्शन पाससाठी भाजप नगरसेवक आक्रमक अधिकारी राजेंद्र शेळके यांना घेराव. लोकप्रतिनिधींसह भाविकांसाठीही सन्मानाची मागणी. पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आजी माजी नगरसेवक समाजसेवक लोकप्रतिनिधींना दर्शनपाची सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी पांडुरंग परिवारातील नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिर समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके यांची भेट घेत आग्रही भूमिका मांडली. यावेळी उपस्थितांनी शहराच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी सन्मानपूर्वक पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. आषाढी यात्रेदरम्यान शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यात लोकप्रतिनिधींचेही मोठे योगदान असते, त्यामुळे त्यांचा मान राखणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासोबत आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांनाही मंदिर समितीच्या वतीने सन्मानाची वागणूक मिळावी, तसे दर्शन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, रांगेचे नियोजन, वैद्यकीय सुविधा, इतर मूलभूत सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली. मंदिर समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके यांनी उपस्थितांच्या मागण्या ऐकून त्याबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट, नगरसेवक सुनील वाळुसकर, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले, सौरभ थिटे, धर्मराज घोडके, विनायक संगीतराव, सागर तारापूरकर, शरण माने, अशोक पिंटू शिंदे, संतोष बंडगर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पांडुरंग परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.